म्हाताऱ्याला रात्री गायब करू आणि मग पुढचं सगळं करू. पण आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळ्या गोंधळामुळे फक्त आपण दोघी नाही करू शकत हे सगळं. आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार. कोणीतरी आणखी एक माणूस लागेल जो विश्वासातला असेल, जो आपल्या बरोबर हे सगळं करू शकेल. अधोक्षज, बंटी गायब आहे, तुला माहितीये. मला माहितीये तू लपवून ठेवलंयस त्याला आणि तू भेटतेसही. माझं ऐक, त्याला मदतीला घे. आणि तू त्याला कुठे लपवून ठेवलंयस ना हेही माहितीये मला. मी पुढे होते, तू ये नंतर. इंद्राणी, ऐक ऐक माझं. हे बघ, एवढ्या मोठ्या कामासाठी बंटीवर नको विश्वास ठेवायला आपण. अगं पण अधोक्षज शिवाय पर्याय नाहीये आपल्याकडे. अगं बघू ना आपण कोणीतरी, आणि काहीतरी पर्याय मिळेलच आपल्याला. सांग, काय पर्याय आपल्याकडे? सांग ना, बोल ना. हे बघ इंद्राणी, बंटीची परिस्थिती काय आहे ना ते मलाच माहितीये. म्हणून तर इतके दिवस त्याला मेंटल असायलम मध्ये ठेवला होता मी. तुला अधोक्षजला माझ्यापासून लपवायचंय का जगापासून? की आणखीन काही तुझा प्लॅन आहे? तसं काही असेल तर तेही सांग. हे बघ, मी जे काही करते ना ते उघड उघडपणे करते. तुझ्यासारखं मागून गोंधळ नाही घालत मी. हो ना? चल अधोक्षजला भेटूया, बघूया काय होतंय ते. नाही, जाऊ आपण, पण जर या गोष्टी अंगाशी आल्या तर मग मला सांगू नकोस तू. चला. पर्स मध्ये. बंटी, बंटी शांत हो. बघ, हे बघ, असं काही नाहीये, कोणी नाहीये तिथे. बंटी ऐक ऐक. अगं बंटी, हे बघ, हे बघ, हे बघ. गिळ 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 गिळ. बंटी, उठ उठ उठ, इथे बस, वरती खुर्चीत बस. उठ उठ सावकाश. शांत. बघितलंस, असं आहे सगळं. नाहीये नॉर्मल तो. याला प्लॅन मध्ये आपल्याला सामील करून घ्यायचं आणि प्लॅन यशस्वी होणार आहे. नाही होणार तसा. तो म्हातारा मरणार नाहीच, पण आपण दोघी सुद्धा अडकू नको. याला नको सामील करूया आपल्या प्लॅन मध्ये, प्लीज. उपचार चाललेत ग त्याच्यावर, बरा नाहीये तो. मला सांग, औषध दिल्यावर किती वेळाने भानावर येतो हा? 5-1 मिनिटं जातात त्याची अशी. आणि दिवसातून किती वेळा होतं असं? 2-3 वेळा होतं. औषधाचा प्रभाव असतो तोपर्यंतच तो नॉर्मल आहे असं वाटतं, पण नंतर नाही, अटॅक येतात त्याला. तुझा प्लॅन यशस्वी करायचा असेल तर अधोक्षज लागेल आपल्याला. मला सांग, आपण त्याला आधीच औषध दिलं तर प्रॉब्लेमच नाही ना काही? नाही नाही, असं करू शकत. डॉक्टरांनी सांगितलंय त्याला अटॅक येईल तेव्हा आणि तरच औषध द्यायचं त्याला. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? उंदीर का तो? अगं तू माणूस तरी कुठे राहू दिलास त्याला? उगीच टेन्शन घेतेस तू अधोक्षजचं. हे बघ, तुला माहित नाहीये बंटीचं काय, कसं समजवू तुला मी. हे बघ, औषध दिल्यावर 2 तास तो नॉर्मल होता ना, आणि आपल्याला फक्त अर्धा तास हवाय. सगळंच मान्य आहे मला, पण मला एवढंच सांगायचं की हे सगळं खूप धोकादायक आहे. तू तर म्हणाली होतीस की तू विषयाची परीक्षा घेतेस आणि दरवेळी त्यात पास होतेस. मग आता काय झालं? आणखीन एक गोष्ट, हा प्लॅन तुझा आहे. तुला तिसऱ्या माणसाची गरज होती म्हणून आपण अधोक्षजचा विचार केला. हे बघ इंद्राणी,
सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बंटीचं डोकं ठिकाणावर नाहीये आणि त्यातूनही महत्वाचं, त्याला माझी सगळी गुपितं माहिती आहे. तो तिथे म्हातारी बरोबर बडबडत बसला तर काय करू मी? आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. शांत हो, असं काहीही होणार नाही. हे बघ, आपल्याकडे अधोक्षज शिवाय दुसरा पर्याय नसेल तर रिस्क घ्यावीच लागेल. घेऊया रिस्क घेऊया. हे सगळं व्यवस्थित व्हायला हवं इतकंच माझं म्हणणं आहे. शांत हो, होईल सगळं नीट. बरं, आता काय करायचंय? आधीच्या प्लॅन नुसार जसं ठरलंय तसंच करायचं. म्हणजे बंटी बेडरूमच्या खिडकीतून आत जाईल, म्हाताऱ्याला घेईल आणि स्वतःच्या घरी जाईल. एवढंच करायचंय बंटीला. सीसीटीव्ही? त्याला माहितीये, त्याने आधी केलंय. त्याला माहितीये ब्लाइंड स्पॉट्स कुठे आहेत ते. नाही अडकणार त्यात. पण निदान त्याला चेहरा झाकून यायला सांग. सांगितलंय मी त्याला. तसंच होईल, फक्त ती नेत्रात तडमडायला नको मध्ये. शांत तू बस. पाणी घे, पाणी. नेत्रा, काय झालंय तुला? तुला संकेत आला होता का काही? आजोबांना कोणीतरी जमिनीत पुरतोय. तर काय बोलतेस तू? जमिनीत? नेत्रा, कोण होतं पण ते? मला सांग. आणि काय काय दिसलंय तुला संकेतात? तुला दिसलंय का? दिवस होता की रात्र होती? जागा कुठली होती? मला सांग, अजून काय दिसलंय तुला संकेत? आणि कोण होतं? कोण करतंय हे सगळं आणि कशासाठी? नेत्रा, प्लीज सांग ना मला. कोण करताय ते नाही दिसलं. मग आणखी काय काय दिसलं? दिवस होता. दिवस होता आणि जागा. आणि नेत्रा, प्लीज नीट आठवून बघ ना, अजून काय दिसलंय? जागा कुठली होती? जागा नाही दिसली. जागा नाही दिसली. नेत्रा, प्लीज बी स्पेसिफिक. काय होतं? प्लीज आठवून बघ नेत्रा, प्लीज सांग मला अजून काय दिसलंय? गाडीचा नंबर. गाडीचा नंबर दिसलाय. मला गाडीचा नंबर आहे. गाडीचा नंबर MH MH 12 ZZ 5031. 5031. नेत्रा, थांब, मी जरा आलो. काय एवढं टेन्शन घेतेस? तूच तयार केलायस ना प्लॅन. होईल सगळं नीट, नको टेन्शन घेऊस. मला टेन्शन आलंय, बंटीचं टेन्शन आलंय मला. माहितीये ना, डोकं फिरलं तर कसं वागतो तो. डोकं फिरलं ना तर त्या म्हाताऱ्याला काही करण्याच्या ऐवजी म्हातारी बरोबर गप्पा मारत बसेल. तो काही भरोसा नाहीये त्याचा. नको काळजी करूस तू. अधोक्षज नीट वागेल. हे बघ, तू अधोक्षजला जर नॉर्मल माणसासारखं जगू दिलंस, वागू दिलंस तर तो लवकर बरा होईल. मग काम हेच त्याचं औषध आहे. आणि तू ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे आज रात्री 2-2:30 पर्यंत सगळं काम पूर्ण होईल. पण मग त्यानंतर काय? त्यानंतर निर्मनुष्य जागी घेऊन जायचं म्हाताऱ्याला, खड्डा खणायचा आणि म्हणजे आपण दोघींनी जायचं. आपण दोघी जर एकाच वेळी घरातनं गायब झालो तर घरच्यांना संशय नाही का येणार? मी प्लॅन बनवलाय ना, तेवढी अक्कल आहे ना मला. तू हे सगळं व्हायच्या आधीच गायब व्हायचं घरातनं. म्हणजे घरातून निघून जा. काहीतरी काम आहे म्हणून सांग आणि कायमची निघून जा या घरातून. आणि तू? माझं मी बघते काय करायचं ते. तुला कुठे भेटणार आहे, काय करणार आहे, सगळं कळवते तुला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो हा फोन नंबर बंद करून ठेव तुझा. दुसरं कार्ड घे, दुसरा नवीन नंबर मला पाठवून ठेव. कळलंय? बंटीची औषधं देते तुझ्याकडे. आज रात्री तू पद्माकर गायब होणार. आणि मग
भावाने खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. म्हणजे काय झालंय? काय झालं? ते पद्माकरला ज्या गोणीत घालून आणणार होतं ना, ती गोणी तर घराबाहेरच्या रस्त्यावर ठेवली त्यांनी. का? बरं, तो पद्माकर सापडला नाही ना कोणाला? नाही 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 ना सापडत आहेत बाबा. शोधतायत त्यांना पण नाही सापडलेत अजून. बरं, काही गोंधळ झाला तिकडे तर मला लगेच कळव. आणि पोलीस काय म्हणतायत, त्यांना काय सापडतंय, काय कळतंय, हे सगळं मला कळव. नाही, आईनं हॉस्पिटलमध्ये ठेवलंय कारण त्यांना प्रेशर येऊ नये, टेन्शन येऊ नये. मी कळवते तुम्हाला. हा, एवढी मोठी रिस्क घेतली, अजून थोडी रिस्क घ्यावी लागेल. जे घडून गेलं ते आपण नाही थांबवू शकलो बाबा.
पण जे या पुढे घडणार आहेत ते थांबवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करायचा. कसं? मला संकेतात दिसलं होतं की कोणतरी आजोबांना खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न करताय. त्या माणसाचा मला चेहरा दिसला नव्हता, पण आता आपल्या दोघांनाही खात्री आहे की एका रूपात बाईसाहेबांचंच आहे. त्यामुळे आता त्यांनी काही करण्याआधी आपण काहीतरी करायचं. काय करणार आपण? आपल्याकडे काय मार्ग आहे? सापडेल काहीतरी मार्ग, नक्की सापडेल. देवी आई मार्ग दाखवेल आपल्याला. किती चेहरा सुकलाय का? नको काळजी करू, सापडणार बाबा. काही नाही होणार, आपण काही होऊ देणार नाही त्याला. हं? बाहेर आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली पण कोणाला काहीच माहिती नाही. अद्वैत, सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण काहीच दिसत नाहीये. हाऊ इट इज पॉसिबल? मला असं वाटतं त्यांनी ब्लाइंड स्पॉटचा फायदा घेतला असा. म्हणजे आधी ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे आई, ब्लाइंड स्पॉट म्हणजे जो एरिया सीसीटीव्ही मध्ये कव्हर होत नाही तो एरिया. मग कसं शोधणार बाबांना आपण? काय करणार? मला खरंच खूप भीती वाटायला लागली. नाटकं सगळी. जल्दीच मिळणार, तुम्ही रडू नका प्लीज. मला कसं तरी व्हायला लागलंय. आधी मी आईंना भेटून येते. मी जाते हॉस्पिटलमध्ये. नाही नको. केतकी काकू आणि तन्मय आहेत ना आजींबरोबर? तुम्ही आता नका त्रास करून घ्या. आणि त्यांना ब्लड प्रेशरचा सुद्धा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही आराम दिला पाहिजे आता. आई, नेत्रा बरोबर बोलते. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आम्ही आहोत ना सगळे. आम्ही सगळे शोधतोय आजोबा. फाल्गुनी, प्लीज आईला घेऊन वर जा. सासूमा, आई, आम्ही आहोत सगळे. प्राजक्ता साहेब, ज्या माणसाला चालता बोलता येत नाही, उठता येत नाही, पॅरालिसिस झालाय, अशा माणसाला किडनॅप का केलं असेल कोणी? आणि काय साध्य होणार आहे त्याने? आय एम सॉरी. म्हणजे तुम्ही आमचे शेजारी आहात, तर पोलीस तुमच्याकडे येणार, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करणार. त्याबद्दल सॉरी. मी कळवते बाबांबद्दल काही कळलं की. चहा आणलाय तुमच्यासाठी. चहा घ्या आणि आराम करा. कोण बोलतंय? तू? तू बोलतीस? माझी इतकी काळजी कधीपासून वाटायला लागली तुला? मला माहितीये नेत्रा, तुला संशय आहे माझ्यावर, हो ना? तुला असं वाटतंय की आजोबांना मी किडनॅप केलंय, पण तसं नाहीये. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. हे सगळं कोणी केलंय सांगू तुला? इंद्राणीने. चेहरा बघ कसा झालाय. नाही ग, नाही, मीच केलंय. दर बघू एक बोट, एक माझं एक इंद्राणीचं. ओळख मी की इंद्राणी? गेस कर कोणी केलंय? मला माहिती आहे सगळं तुम्हीच घडवून आणलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब, तुम्ही देवी आईच्या विरोधात जाताय.
देवी आई देवी आई देवी आई. तू लहानपणी पण अशीच होतीस का नेत्रा? म्हणजे कसं असतं जनरली लहानपणी कुणी आपली खोडी काढली तर आपण म्हणतो आईला नाव सांग. तू काय म्हणायचीस? देवी आईला नाव सांगेन. निसर्ग त्या त्रिनेना देवीला आता. या रुपाली देवीची पूजा कर तर काहीतरी साध्य होईल. मी तुला खरंच सांगते, आता माझा या गोष्टींची काहीही संबंध नाहीये. नाहीतर उगाच मीरा वाटत राहशील माझ्या डोक्यावर. एक गोष्ट लक्षात घे, जर मला आजोबांना मारायचं असतं. बाबा तुम्ही तिथेच थांबा, कुठेही जाऊ नका. बर, हे बघ, तू काळजी करू नकोस. मी रुपालीवरती पूर्ण लक्ष ठेवून आहे. ठीक आहे बाबा. मी असं काहीतरी करतो ना की रुपाली कोणाला फोनच करू शकणार नाही. हा हो हो बाबा. बरं बाबा, आजी आता कशा आहेत काही कळलं का? केतकीचा फोन आला होता. आई आणि ती गौरी अजून लानीतच आहेत, पण आउट ऑफ डेंजर आहेत. तन्मय सुद्धा हॉस्पिटलमध्ये. बरं ठीक आहे. बरं, मी आता ठेवतो फोन. काही घडलं तर कळव मला. हो हो बाबा ठेवतो. ही माझी गोणी, ही माझी गोणी आहे. हा देतो, पण ती दुसरी गोणी कुठे आहे? आणतो. ही तुमची कोणी? मी जातो वरती. नाही नाही असू दे, हे ठेवतील. मी हीच आहे माझी कोण? हीच आहे. हा ती गोणी द्या माझ्याकडे, मी घेतो. दादा ऐका ना, एक मिनिट आहे. या. काय झालं? काय म्हणाले बाबा? काही काळजी नका करू म्हणाले, ते आहेत तिकडे. बरं नेत्र, मला सांग, आपण एसपींना भेटून एक्झॅक्टली जायचंय कुठे आता? त्या जागेवर. पण ती जागा कुठे आहे नेत्र? मला काही कळत नाहीये. नको परीक्षा पाऊस. काहीतरी संकेत मिळाला पाहिजे. कुठे आहे ती जागा संकेतात दिसलेली? काहीतरी कळलं पाहिजे. देवी आईच मार्ग दाखवेल आपल्याला. देवी आई काहीतरी मार्ग दाखव. ती जागा मला दाखव.
नेत्रा नेत्रा, काय करतेस तू? बाबा बाबा पण ठीक आहे, आता काय, गेला म्हातारा, मेला, आता काही परत यायचा नाही. इथे आयुष्यभर मेल्यासारखा पडून राहिलास, तिथे वरती गेल्यावर तरी काहीतरी दिवे लाव. हं? गेला म्हातारा. इंद्राणी घातक आहे, बरोबर तिचा स्वार्थ साधला तिने आणि म्हाताऱ्याला संपवलं. आता इंद्राणीचं काम झालंय, पण मग माझं कामही व्हायलाच हवं. मित्राचा काटा काढण्यासाठी इंद्राणीचा उपयोग करून घेता येऊ शकतो आणि तो करायलाच हवा. आणि म्हणूनच आता इंद्राणीला हाताशीच धरून ठेवावं लागेल. कुठे गायब झाले, कसं शोधणार होत बाबांना? आणि मला सांग, तुम्ही बाबूशीला का गेला होता? शेखर म्हणाले मला, बाबूशीला काय काय आधी सांग ना मला, सांग ना मला, आधी सांग ना मला, कुठे आहेत बाबा? का टाळतोयस मला? का सगळा विषय अर्धवट सोडतोयस? आई, नेत्राला संकेत आला होता, आजोबांना खड्ड्यात पुरलं जात आणि हे सगळं वावशीला घडत होतं. आई, बाबाला कुठे आहेत बाबा? कसं शोधणार होत आपण? आई, आम्ही तिथे गेलो, तिथे खड्डा होता, पण आजोबा मग कुठे गेले बाबा? आधी सांग मला, बाबा कुठे आहेत? पत्ता का नाही लागत आहे बाबांचा? आई, आम्ही तिथे गेलो होतो, त्या खड्ड्यात फक्त आजोबांचा क्रॉस केलेला फोटो होता. पण आधी बाबांना कुठे शोधणार होत आपण? बाबा सापडायला हवे. तसं काय झालंय बाबांच्या बाबतीत? मला कळायला हवंय. आधी बोलणार आहे, कुठे बाबा सांग ना. मला नाही माहित, नाही माहित. आधी का रे असं केलंस? काय ना माझ्यापासून दूर नेलंस? आता कशी जगू मी? कुणासाठी जगू? आई, मला पण का नाही नेलंस त्यांच्या बरोबर? आई शांत व्हा. तुम्ही जसं म्हणालात तर आम्ही काय करायचं? आई, नका ना रडू. अगं गेली कित्येक वर्ष यांची अवस्था देवानं शिक्षा दिल्यासारखी झाली होती आणि जाताना सुद्धा हे असं घडा. परमेश्वरा, आम्ही असं काय कमी केलं होतं की तू मला असा दिवस दाखवलास? बाबा गेले तो आपल्या सगळ्यांसाठीच आघात आहे हो आई. पण आता असं रडून नाही चालणार ना. शांत व्हा. आधार होता त्यांचा, पण तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. मला सांगा, बाबांना बरं वाटलं असतं का तुम्हाला असं रडताना बघून? शांत व्हा, नका रडू. आई, म्हणजे ही वेळ नाहीये खरं तर बोलायची, पण आई, इंद्राणी मॅडमचा अंदाज अगदी बरोबर होता. आणि तुम्ही म्हणायचात ना नेत्राबद्दल, ते खरंच खरं होतं आई. नेत्राने ऐकायला हवं होतं, पण ऐकलंच नाही तिने. सतत बाबांच्या खोलीत येत राहिली. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तिला तिच्या गावी अपशकुनी म्हणतात. ती जिथे जाते ना तिथे वाईटच होतं.
आता माझीच सून आहे म्हटल्यावर मी काय बोलणार म्हणा, पण नेत्रांनी ऐकायला हवं होतं आई. खरंच जे झालं ते बदलू शकणार आहोत का आपण? नाही ना. मग नका त्रास करून घेऊ. हं? मला माफ करा. मी आजोबांना नाही वाचवू शकले. नेत्रा, या सगळ्याचा दोष तू स्वतःला का देते? दोष माझाच आहे, कारण मला संकेत आलं होतं, पण तरी मी काही नाही करू शकले. मी तरीही नाही वाचवू शकले. मला माफ करा. मला माफ करा. नेत्रा, नाही नाही नेत्रा, तू ऐक माझं. ऐक, मी काय सांगतोय काय. तू आजोबांना वाचवण्याचा प्रयत्न केलास, पण त्यात तुला यश आलं नाही. याचा अर्थ असं नाही होत की हे सगळं तू केलंस. मला सांग मी काय करू शकतो? मी काय करू शकतो? तुला आलेल्या प्रत्येक संकेताबद्दल तू मला सांगितलं होतंस. तर आपण सगळेच हेल्पलेस होतो ना. आणि नेत्रा, ज्याने कोणी आजोबांची ही अवस्था केली तो लवकरात लवकर सापडेल. पण नेत्रा, आता आपल्याला असं खचून नाही चालणार. घरात बाबा, आजी, आई सगळेच हर्ट झालेत खूप. त्या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे. आपण असं खचून नाही चालणार. पोलीस आलेत खाली, त्यांना आपल्या सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. चला. आजोबांची डेड बॉडी वावोशीच्या त्रिनेना देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी एका झाडावर आढळली. पण आश्चर्य एका गोष्टीचं की एवढ्या वरून बॉडी पडली, पण बॉडीवर कोणतीही जखम नाही, स्क्रॅच नाही. त्यामुळे आम्हाला शंका अशी आहे की आजोबांचा खून करून ही बॉडी झाडावर ठेवली असावी, आमची दिशाभूल करण्यासाठी. कोण करेल? म्हणजे कोणाशी शत्रुत्व होतं त्यांचं? एवढी वर्ष तर ते बेड रिडन होते. बरं, एवढ्या वर्षांआधीचं काही असेल तर मग त्याचा सूड हा असा? मला काहीच कळत नाही. इन्स्पेक्टर साहेब, बाबांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शोधून काढा. मी पदर पसरते. बाबांच्या गुन्हेगाराला शोधा प्लीज. म्हणजे मला खरंच कळत नाहीये, जो माणूस इतकी वर्ष अंथरुणाला खिळून होता, म्हणजे ना तर बोलता येत ना चालता येत, असा माणूस कोणाचं काय बिघडवू शकतो? इन्स्पेक्टर साहेब, प्लीज शोधा. मॅडम, तपास सुरू आहे. माय गॉड, दिस इज अनबिलिव्हेबल. हे एवढं सगळं घडलं आणि आपल्याला काहीच कळलं नाही. आजी, तुम्ही कोणाला पाहिलं नव्हतं का? किती वेळा सांगू ग? मी झोपले होते आणि डोळे उघडता क्षणी माझ्या तोंडावर फवारा मारला गेला. त्यानंतरच नाही ग मला आठवत आहे काही. हलगुनी, प्लीज आता आईला कोणी काही विचारू नका. या सीसीटीव्ही फुटेज दाखवतो तुम्हाला. बसा. इंद्राणी, काय होऊन बसलं ग हे? इतक्या वर्षानंतर यांच्याशिवाय जगायचं मी नाही सहन करू शकत. मी नाही जगू शकत ग यांच्याशिवाय. पाणी घ्या बघू. नकोय मला, काय नको. असं काय करता आई? त्रास होईल तुम्हाला अशानं. खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हवी की नाही? तब्येत सांभाळायला हवी. इंद्राणी मॅडम, बघा ना कशा त्रास करून घेतायत आई स्वतःला. सांगा ना तुम्ही तरी काहीतरी. आई पाणी घ्या भाऊ, नका त्रास करून घेऊ.
खरंच सांगते इंद्राणी मॅडम, तुम्ही असतात ना तर हे सगळं झालंच नसतं. म्हणजे जी गोष्ट होऊ नये म्हणून आई इतकं जपत होत्या ना, शेवटी तेच झालं. त्या नेत्राला आई तू नाव घेऊ नकोस ग तिचं. आई ती सून आहे आपली. तुला कळलं नाही का? माझ्या समोर तिचं नाव घ्यायचं नाही. शेखरनी मग अशी टाळाटाळ केली, पण मला त्याच्याशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. थांबा आजी, ऐका माझं. आत्ता काही करू नका. तिच्यामुळे एवढं सगळं झालंय आणि तुम्ही म्हणताय काही करू नको. शांत राहा. तुम्ही आराम करायला हवा. बसा. शांत राहा. कामगिरी यशस्वीरित्या पार पाडलीस. गेला म्हातारा, पोचला वरती. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मरतोय मरतोय मरतोय, मरतच नव्हता म्हातारा किती दिवस झाले. पण तू त्याला मारलास. खूप छान वाटतंय. चला, माझं नाही पण निदान तुझं तरी काम झालं म्हणायचं. पण आता तुला एक गोष्ट करावी लागेल. कुठली गोष्ट? तू म्हणाली होतीस की ज्या दिवशी म्हातारा तिरडीवर पोहोचेल त्या दिवशी तू मला सांगशील की तुला म्हाताऱ्याला का मारायचं होतं. काय संबंध होता तुझा आणि म्हाताऱ्याचा, सांग. बोल, सांग. मला नकोय काही आत्ता. तुम्हाला भूक लागली असेल ना, काही खायला करू तुमच्यासाठी? काय आहे तुझं? कशाला आली आहेस? मी आहे ना इथे. विचारतीये त्यांना, तेच विचारायला आलीये खरं तर. मी आता त्यांना तेच सांगत होते की मला काही नकोय खायला. रुपालीबाई साहेब आता इंद्राणी आत्यांच्या खोलीत का आल्या असत्या? नेत्राचा काही भरोसा नाहीये. ती परत येईल, लपून ऐकेल, तेव्हा म्हाताऱ्याचा विषय आपण नंतर बोलूया. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या कामामध्ये मी पूर्ण मदत केली आहे तुला. त्यामुळे माझ्या कामामध्ये तुला मदत करावी लागेल. आता माझं काम म्हणजे नेत्राला संपवायचं. नेत्रामुळे कुणाच्याही जीवाला धोका असूच शकत नाही. कारण देवी आईने ठरवल्याप्रमाणे नेत्राचा जन्म जीव घेण्यासाठी नाही, जीव वाचवण्यासाठी झालाय. आणि माझा जन्म झालाय जीव घेण्यासाठी.
जो मी घेतला. मी मारलं पद्माकर राजाध्यक्षला. आणि कसली शिक्षा? काय बोलतेस तू? सांगते. सगळं सांगते. नाही नाही, असं नका करू. नेत्रा, कधी ना कधी सत्य सगळ्यांना कळणारच आहे ना. नको आत्या, नको. सांगावं लागेल. तुम्ही आयुष्यभर ज्याची पूजा केलीत, ज्याला आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत, तो माणूस नराधम होता. राक्षस होता. इंद्राणी प्लीज, आत्ताच्या आत्ता थांबवा हे सगळं. प्लीज स्टॉप इट. तुमचा नवरा 40 वर्षांपूर्वी वावुशीत आला. तुम्ही एकदा या गावात आलात ना, तुम्हाला जावंच नाही वाटणार. साहेब, माझं प्रेम आहे तुझ्यावर, माझ्याशी लग्न करशील? इथून गेल्यानंतर ना मी आईला सांगून टाकेन मला तिची सून सापडली. तुझ्या त्रिनयना देवीची शपथ. शेण खाल्लंय पोरीनी. अरे पोटोशी आहे ती. ओके अद्वैत, बाबा ऐका, आपण असं अज्युम करून चालूया की आपण पोलिसांकडे नाही गेलो, ठीक आहे. पण मग ती जर पोलिसांच्या हाती लागली तर ते इंद्राणीपर्यंत सहज पोहोचतील. म्हणजे काय, आज नाही तर उद्या पोलीस तिला पकडणारच आहेत. मग आपण का लपवून ठेवतोय हे सगळं? नाही नाही, तेजस ऐका, बाबांशी बोलतोय मी, जरा थांब ना. बाबा, आपल्याला एक फर्म डिसिजन घ्यायला हवा. मला वाटतं आपण सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला, सगळ्या शक्यता पडताळून पाहायला हव्यात आणि मगच काय तो निर्णय घ्यायला हवा. साहेब, तुम्ही काही खाल्लं नाहीये. काहीतरी आणू खायला? नको.
कॉफी आणू? अजित दार उघडलं का? नाही. मी म्हणालो होतो ना नेत्रा, या सगळ्या मागे इंद्राणी हत्याच असणार. खरा ठरला माझा संशय. मला वाटलं खरंच इंद्राणी आत्यांनी आजोबांना माफ केलं. मी डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्यावर. का सांगितलं नाहीस मला? मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर काय फरक पडला असता? का नाही सांगितलंस? आणि ह्या सगळ्यांना सांगितलंस ही अशा प्रकारे का? तुझ्यासाठी माझा जीव धोक्यात घातलाय मी. तुला मदत करण्यासाठी सगळे धोके पत्करले. तू काय केलंस? फसवलंस मला. का फसवलंस? मी फसवलं नाहीये. तुला म्हटलं ना, पद्माकरला मारायचं हे मी तुला सांगितलं होतं. का मारायचं हे नव्हतं सांगितलं. पण मग ह्या सगळ्यांना तरी का सांगितलंस? कळते तुला हे प्रकरण किती अंगाशी येईल, चिघळेल सगळं, मी अडकेल यात. काळजी करू नकोस, तसं काही होणार नाही. निर्धास्त राहा तू, कारण मला पद्माकरला मारायचं होतं, तुला नाही. निर्धास्त राहा म्हणजे? हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर तुझ्या पाठोपाठ मी आणि बंटी आम्ही दोघंही अडकू. काय करणार होतो आम्ही? मी बघते. बघते काय बघते? एक गोष्ट लक्षात ठेव, जर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले ना तर तुला म्हाताऱ्यापर्यंत पोहोचवायला वेळ लावणार नाही मी. म्हटलं ना मी, तसं काहीही होणार नाही. पण हा इतका सगळा मूर्खपणा करायची गरजच काय होती तुला? मी जाते. तूच म्हणाली होतीस ना, तुला कोणतीही शिक्षा दिली तर ती तू मान्य करशील. मग आजपासून याच घरात राहायचं कायमचं. हीच तुझी शिक्षा समज. आत्या थांबा. तुम्ही गेलात तर आजी तुटतील. त्यांना समजून घ्या. नेत्र तू पण? मला कळत नाही काय झालंय तुम्हाला. या बाईने आजोबांचा खून केलाय, त्या बाई बरोबर या घरात राहायचं. दिस इज इम्पॉसिबल. हे नाही होऊ शकत. नेत्रा तेजस बरोबर बोलतोय. आपण नाही राहू शकत त्यांच्या बरोबर एकाच घरात. आणि मला कळत नाहीये तू आणि आजी कोणत्या नात्याने यांना थांबा म्हणून सांगताय. त्या काय म्हणाले ऐकलंस ना, त्यांना नको आहेत कोणतीही नाती. मग तू आणि आजी का हट्ट करताय? मी पण नाही राहू शकत मर्डरर बरोबर. नाही नाही, मलाही शक्य नाहीये. यांच्याकडे बघताना सतत आठवत राहील की यांच्यामुळे बाबा गेले. एक्झॅक्टली. का राहू द्यायचं यांना आपण आपल्या घरात? आई म्हणतात ना म्हणून. आई? हा
हे बघ आधी, आईंना त्रास झालेला नाही सहन होणार मला आता. आणि इंद्राणी मॅडम काय म्हणाले आठवतंय ना, की त्यांच्या विरोधात कोणी गेलं तर आपल्या सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो. साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, जे काही घडलं ते सगळं विधिलिखित होतं. सगळं देवी आईच्या इच्छेनुसार घडलंय. मला आजोबांच्या मृत्यूचा संकेत आला होता. आणि त्यानंतर आम्ही आजोबांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण नाही वाचवू शकलो. कारण आजोबांचा मृत्यू विधिलिखित होता. आजी, ज्या क्षणी आजोबांकडून मनोरमा आजींवर अन्याय झाला होता, त्याच क्षणी आजोबांचा मृत्यू इंद्राणी आत्यांच्या हातून होणार हे देवी आईनेच योजलं होतं. नेत्रा, का नाही माझ्या नवऱ्याला वाचवलंस? आजी, आपण कोणाशीही लढू शकतो, पण देवी आईशी नाही. मनोरमा आजींनी आजोबांना शाप दिला होता की त्यांचा वध देवी आईच्या भक्ताकडूनच होईल. हा शाप अटळ होता. आणि आजोबांना ते माहित होतं. कदाचित म्हणूनच मी सुरुवातीला जेव्हा या घरात आले तेव्हा माझ्याकडे बघून, माझ्या गळ्यातल्या या देवी आईच्या चिन्हाकडे बघून आजोबा घाबरायचे. इंद्राणी आत्यांना या घरात राहू द्यायला काही तर्क नाहीये. पण आता ह्या क्षणाला आपण तर्कांपलीकडे जाऊन विचार करायला हवा. इंद्राणी आत्या गुन्हेगार आहेत का? तर हो, आहेत त्या गुन्हेगार. मला तुरुंगात नाही चढायचंय. आई पण ती असं काही होणार नाही. तिला तू नाही दिसलायस. म्हणजे तू दिसला असतास तरी चेहरा झाकलेला होता की नाही तुझा. म्हणजे तिला बंटी नाही दिसलाय. जर नेत्राला बंटी आहे हे कळलं असतं तर ती शांत राहिली असती का? आणि इंद्राणींनी सांगितलं तर? नाही रे, नाही सांगणार ती. अरे असं कसं नाही सांगणार? मी किती दिवस पोलिसांपासून वाचत राहू. आज नव्हतं तर इथपर्यंत पोहोचतील आणि मला पकडतील. अरे नाही होणार आहे रे, नाही होणार असं. नाही होणार. मी तोच विचार करतेय की इंद्राणीने का केलं असेल असं. म्हणजे तिच्या डोक्यात काहीतरी असल्याशिवाय ती उगाच असं काही करणार नाही. काहीतरी शिस्त आहे तिच्या डोक्यात. म्हणजे सगळ्यांना अंधारात ठेवून ती. पण तिने घरात सगळ्यांना सांगितलं की तिनेच म्हाताऱ्याला मारलंय, तरी सुद्धा तिला घरात ठेवलंय. म्हणजे आता पोलीस तपास थांबणार. आणि हा पोलीस तपास थांबावा म्हणूनच ही इंद्राणी मास्टर स्ट्रोक खेळली आहे. मी बोलायला हवं होतं रे इंद्राणीशी, पण माझीच बंबेरी उडाली होती त्यामुळे मी काही बोललेच नाही. पण तू आता काळजी करू नकोस. असं कसं काळजी करावी लागणार? काल ते पनीरची भाजी मागवलेली हॉटेलमधनं. हा, पनीरची भाजी मागवली होती तर त्याच्यात ना एक झुरळ होतं. झुरळ ते असं बघत होतं माझ्याकडे. तो डबा उघडला, जवळ का माझ्या अंगावर आलं. शांत हो, शांत. आम्हाला उंदराला ना तू इथे औषध आणलंय बंटी. ती मजुराला ना पनीरची भाजी आवडते. डबा
शांत हो, शांत. सिरियसली, म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की तू इतक्या लांबचं बघू शकतेस. तुला दूरदृष्टी आहे, मला खरंच कल्पना नव्हती. पण मी मान्य करते, या बाबतीत तू माझ्या वरचढ निघालीस. आणि माझ्यापेक्षा हुशार माणसं मला आवडतात. मनापासून सांगते, म्हाताऱ्याला तूच मारलेस. हे कबूल करून तू काय खेळी खेळलीस. सिरियसली, काट्यानेच काटा काढायचा. तुझं ध्येय होतं म्हाताऱ्याला मारणं, आणि ते पूर्ण करण्यासाठी मी तुला पूर्ण मदत केली. माझं ध्येय आहे नेत्राला संपवणं, आणि हे माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी तू मला मदत करायचीस. कसं करायचं, काय प्लॅनिंग करायचं ठरवू आपण. पण माझं हे ध्येय पूर्ण होणार एवढं नक्की. इतकी वर्ष देव समजत होतास ना तुझ्या बापाला. देवारात बसवायचं काय ते राहिलं होतं, पण तो तर हैवान निघाला. म्हणजे तुझ्यासारखाच दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. ओले केस बघून. थांब थांब थांब, बोलायचंय मला अजून. आता तरी तुला कळलं असेल ना रे शेखर, की मी तू समजतोयस इतकी वाईट नाहीये. खूप आरोप केलेस माझ्यावर. मीच तुझ्या बापाला मारलं असं वाटत असेल तुला, पण कुणी मारलं? तुझ्याच सावत्र बहिणीने. सावत्र बहीण म्हणजे तुझ्याच बापाचं पाप. काय पण तुम्ही बापले किती सारखे आहात रे, शोभता एकमेकांना. अगदी बापासारखा निघाला असती. ती बापावरच केलं. करेक्ट आहे तुझं, पण लक्षात ठेव, उशिरा का होईना माझ्या बापाला त्याच्या कर्माची फळ भोगावी लागली. उशिरा का होईना त्याला शिक्षा मिळाली. माझ्या बापाचा तडफडून मृत्यू झाला. यावरून तू शिक. उशिरा का होईना नियती न्याय करतेच. केलेल्या पापाची शिक्षा मिळतेच. आता पुढचा नंबर तुझा आहे. तूही अशीच तडफडून मरणार. बघू कोणाचं नशीब चांगलं आहे, कोणाचं वाईट आहे. तेच तुझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहे. पण कधी कधी उपाय सापडला तरी नियतीने लिहिलेला मृत्यू टळतोच असं नाही. मृत्यू आहे तो. मृत्यू न जाने धन लालच, मृत्यू न जाने माया. नियति लिखे फरमान तो मृत्यू, हरे प्राण छोड़े काया. सुतक फक्त 14 दिवसाचं नाही, आयुष्यभराचं सुतक लागणार आहे. मी ते लावणार आहे. मला सांग, म्हाताऱ्याला वाचवायला मरमर केलीस. वाचला म्हातारा नाही ना? तसंच तुझं होणार आहे.
म्हणजे तुझं जगण्यासाठी होणार आहे. जगण्यासाठी तडफड तडफड करावी लागेल तुला. तुझं जगणं मरणं आता तुझ्या त्या त्रिनयना देवीच्या हातात नाहीये, रुपाली देवीच्या हातात आहे. त्यामुळे तुझं मरण निश्चित आहे. ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल, आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू. पद्माकरचा मृत्यू जर विधिलिखित असेल तर नेत्राचाही मृत्यू विधिलिखितच आहे. तिचा मृत्यू अटळ आहे. आत्या काही हवंय का तुम्हाला? काही नकोय.